जनता को कैसा सुरक्षित रखे इसका। तर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते। धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या चर्चा फेटाळलेल्या आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, मग ते विरोधक असतील किंवा सत्ताधाऱ्यांपैकी त्यांच्या मित्रपक्षातील काही नेते राजीनामा मागतात आणि अशातच आता धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या चर्चा फेटाळलेल्या आहेत। तर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत चर्चा केलेली होती, मी राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे म्हणतात। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगलेली होती, पण या चर्चा फेटाळलेल्या आहेत धनंजय मुंडेंनी। धनंजय मुंडे जे सध्या मंत्री आहेत आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड हे सध्या जेलमध्ये आहेत आणि त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले जात आहेत। जरी गुन्हा दाखल नसला तरी देखील आरोप गंभीर स्वरूपाचे केले जात आहेत आणि त्यांचं कनेक्शन धनंजय मुंडे यांच्याशी असल्यामुळे जी काही चौकशी होईपर्यंत तरी त्यांना पदावरून दूर ठेवावं, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती। मित्र पक्ष भाजपचेच आमदार सुरेश धस यांनीही तशी मागणी केली होती आणि अशामध्येच एक माहिती समोर आली होती, एक चर्चा रंगलेली होती, ती म्हणजे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची, पण मुंडेंनी राजीनाम्याची जी चर्चा आहे ती फेटाळलेली आहे। आपण राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि या प्रकरणामध्ये निषेध केला जातोय, आंदोलनं केली जातात, न्यायाची मागणी केली जाते आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतानाच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती, पण या चर्चा धनंजय मुंडेंनी फेटाळल्यात। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उमेश, काय सांगाल? धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं एक चर्चा रंगलेली होती, पण आता त्यांनी स्वतः या चर्चा फेटाळल्यात, काय म्हणतायत धनंजय मुंडे? फार नक्कीच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ज्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या सुरू होत्या त्यांना पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न या मंत्रालयामध्ये एंट्री करताना त्यांनी केलेला आहे। कारण आज राज्यमंत्री मंडळाच्या या बैठकीला धनंजय मुंडे येतील का याबाबत चर्चा सुरू होत्या। धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने विरोधक करतायत। बीड मधील मत्ताजोग प्रकरणात जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे जे काही षडयंत्र सुरू आहे ते धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात होतं। सुरेश धस यांनी आता थेट धनंजय मुंडे यांना सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। यासोबतच विरोधक राजीनाम्याची मागणी करत होते, त्यामुळे कालपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देतील अशा प्रकारची चर्चा होती। मात्र आज ज्यावेळेस त्यांनी मंत्रालयात प्रवेश केला त्यावेळेस प्रसारमाध्यमांशी आपण बोलणार नाही, त्यांनी लांबूनच हात जोडले, मात्र आम्ही राजीनामा दिला नाही असं एकच वाक्य म्हणून ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आता निघून गेलेले आहेत। निश्चितच उमेश, यामुळे हे निश्चित होतंय की ते मंत्री आहेत आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा ते आज सामील होणार आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीची मागणी केली जात होती किंवा चर्चा रंगलेल्या होत्या त्याच्यावर कुठेतरी पूर्ण विराम म्हणावा लागेल। आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय, आता आपण बघितलं की एकीकडे धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी आलेले आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी मात्र जोर धरताना दिसते। त्यांचे त्यांच्या मित्र पक्षामधील सुरेश धस हे त्यांच्या राजीनाम्याची किंवा त्यांनी बिनखात्याचे मंत्री राहावे जोपर्यंत ह्याचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत असं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नेमकं काय होऊ शकतं उमेश? काल आपण पाहिलं की काल अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्याआधी धनंजय मुंडे आले, धनंजय मुंडेंनी आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली। त्या तासभर चर्चेमध्ये सध्या जे राजकीय वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये त्याबाबतची चर्चा झाली। यासोबतच आपलं नाव कशा प्रकारे इथं अडकवलं जात आहे हा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी अजित पवारांना केला। अजित पवारांनाही तो पटलाय आणि त्यामुळे अजित पवारांनी जोपर्यंत या सगळ्या संदर्भात ठोस पुरावे किंवा थेट काही संपर्क असा दिसत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही अशा प्रकारचं स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र आज प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले की आपण कोणताही राजीनामा दिलेला नाहीये, आपण अजूनही मंत्री आहात आणि आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बसणार आहेत। या सगळ्या सोबतच जर आपण पाहिलं तर त्या राजकीय चर्चा होत्या त्या राजकीय चर्चांना कुठेतरी पूर्णविराम देण्याचा एका वाक्यातच प्रयत्न जर केलेला। आज नक्कीच संतोष देशमुख ते कुटुंब आहे ते देखील मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, ते त्यांची काय बाजू मांडणार हे देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे। मात्र हे सगळं होत असताना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं धनंजय मुंडे आणि त्यांचा जो काही या सगळ्या याच्यात सहभाग असा कथित प्रकारे जो सांगितला जातोय तो नक्की आहे का याबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। निश्चितच उमेश, आणि त्याचबरोबर सुरेश धस ज्यांनी जे त्यांच्या मित्रपक्षातले आहेत आमदार आहेत, सत्ताधारी आमदार आहेत आणि त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती किंवा त्यांना बिनखात्याचे मंत्री